नगर परिषद आणि नगरपंचायतींचा पुढे ढकललेला निकाल, मतदार याद्यांमधील घोळ, काही ठिकाणच्या निकालावर असलेली सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार यावरून दैनिक सामनातून निशाणा साधण्यात आलाय। तसंच मतदानानंतर मतमोजणी 19 दिवसांनंतर होणार असल्यानं याचा फायदा सत्ताधारी ईव्हीएम घोटाळा करण्यासाठी घेऊ शकतात, असंही सामनातून लिहिण्यात आलंय। तर सामनाच्या अग्रलेखातले महत्त्वाचे मुद्दे पाहूया। मतदार याद्यांमधील घोळ, काही ठिकाणच्या निकालांवर सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार आहे। 12 जिल्ह्यांमधील निवडणूक प्रक्रिया नियमबाह्य झाल्याची निवडणूक आयोगानं कबुली दिली आहे। उच्च न्यायालयानं पुढे ढकललेली मतमोजणी, अशा गटांगळ्याखात नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणूक सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या नीती नियमांच्या दिव्याखाली फक्त घोळ, गोंधळ आणि संशय कल्लोळाचा संधार आहे। या संधाराचा गैरफायदा सत्ताधारी ईव्हीएम घोटाळा करण्यासाठी घेऊ शकतात। जी मंडळी निवडणूक घोटाळा करून सत्तेवर आली आहेत, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा?